नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। थंडीच्या दिवसामध्ये शरीराला पोषक असणारे आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। त्यामध्ये गुळाचा वापर करून खूप वेगवेगळे प्रकारचे लाडू असतील किंवा गुळ पापडी यासारखे पदार्थ आपण बनवत असतो। आज आपण थंडी स्पेशलमध्ये गुळाची दशमी बनवत आहेत। ही गुळाची दशमी एकदा बनवून आपण 7 ते 8 दिवस स्टोअर करू शकतो, म्हणजे रोज रोज बनवायचं टेन्शन नाही। जर तुम्ही कुठे प्रवासाला जात असणार थंडीमध्ये तर या गुळाच्या दशम्या तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकतात। या 7 ते 8 दिवस छान टिकतात, अजिबात बुरशी लागत नाही किंवा खराब होत नाही। त्याचबरोबर अगदी मऊसूत सुद्धा राहतात। अशी ही गुळाची दशमी करण्यासाठी या रेसिपीमध्ये मी सर्व छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। तर लगेच सुरुवात करते। तर इथं मी एका पातेलीत 1 वाटी इतका हा गूळ टाकून घेते आहे। इथं मी गुळाची पावडर घेतलेली आहे, तुम्ही घरात असलेला कुठलाही गूळ घेऊ शकतात। आता यात मी त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेते आहे। तर आपल्याला आज हा गुळाचा एकतारी पाक बनवायचा नाही, फक्त गूळ वितळतो इतकंच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। आता हा गूळ वितळतो तोपर्यंत बाकीची पूर्वतयारी करून घेऊया। एका बाउलमध्ये साधारण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेते आहे। परफेक्ट माप सांगितलेला आहे आणि वाटीचंच प्रमाण सांगितलंय, म्हणजे दशम्या ह्या अगदी व्यवस्थित बनतील। आता यात 2 चमचे बेसन पीठ टाकून घेते। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, अर्धा चमच्यालाही कमी इतकी वेलचीची पूड आणि 1 छोटा चमचा सुंठ पावडर टाकून घेते आहे। आता हे सर्व मिक्स करून घेते। बेसन पिठामुळे ह्या दशम्या छान मऊ तयार होतात आणि सुंठ वेलची पूडमुळे अतिशय सुंदर चव येते ह्या दशम्यांना। हे मिक्स करून झाल्यानंतर यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे मोटवडा तयार व्हायला पाहिजे। आता आपण हे पीठ साईडला ठेवूया आणि आपला इकडे गुळाचं पाणी परफेक्ट तयार झालं आहे का एकदा चेक करूया। तर बघा इथं गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। गॅस बंद करते आणि आता हे गुळाचं पाणी किंवा गुळाचा पाक मी या पिठावर टाकून घेते। फक्त टाकण्याआधी एका चहाच्या गाळणीने नक्कीच गाळा, कारण की गुळामध्ये बऱ्यापैकी कचरा असतो, तो ह्या पिठामध्ये जायला नको म्हणून। तर सुरुवातीला इथं मी हे चमच्याने मिक्स करते, कारण की गुळाचं पाणी हे खूप गरम आहे त्यासाठी। तर इथं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं हाताला कोमट लागेल अशा स्थितीत झाल्यानंतर आपण याला छान मळून घेणार आहोत। जशी जशी आपण ही कणिक मळू तसं ही कणिक घट्ट व्हायला सुरुवात होते। सुरुवातीला ही कणिक खूप पातळ वाटते, म्हणून आपण यात अजिबात पीठ मिक्स करायचं नाही, एक्स्ट्रा पीठ मिक्स करायचं नाही, नाहीतर कणिक गार झाल्यानंतर खूप घट्ट होईल आणि लाटायला खूप त्रास होतो। तर इथं ही कणिक भिजून झाल्यानंतर यात मी थोडंसं तूप टाकून पुन्हा ही कणिक व्यवस्थित मळून घेते। तर बघू शकतात आता कणिक अगदी सैलसर दिसते, पण अजिबात यात पीठ मिक्स करायचं नाहीये। तर व्यवस्थित तूप कोटिंग करून झाल्यानंतर आता ही 5 ते 6 मिनिटं झाकून साईडला ठेवूया मुरायला। तर 5 ते 6 मिनिटानंतर ही कणिक छान मुरून तयार झालेली आहे। तर हिला पाटावर थोडंसं अजून चोडून घेते, म्हणजे याचे छान आपल्याला उंडे बनवता येतील। तर अशा प्रकारे 8 ते 10 उंडे हे बनून तयार झालेले आहेत। तर लगेच लाटायला घेते। तर इथं छान हा पिठाचा उंडा बनून तयार झालेला आहे। तर बाकीचे मी कढईत ठेवून घेते आणि याला थोडंसं पीठ लावून आता आपल्याला एक छोटी पुरी लाटून घ्यायची आहे। तर इथं ही छोटी पुरी लाटून झाल्यानंतर यावर मी थोडंसं तेल टाकून घेते आणि याची 4 पूड करून घेते। अशा पद्धतीने केल्यामुळे दशम्या ह्या छान फुलतात मस्त आणि लेअरही खूप छान येतात ह्या दशमीला। तर याला पुन्हा थोडंसं पीठ लावून चपातीसारखी ही लाटून घेते आहे।
लाटून झाल्यानंतर बघू शकतात अजिबात तडे गेलेले नाही आहेत, कारण की आपण अगदी परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे ह्या पिठाचं। यावर मी आता थोडीशी तीळ टाकून घेते आहे। तीळ टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण ह्या दशम्या अजून छान दिसतात त्यासाठी इथं मी तीळही टाकून घेतलेली आहे। तीळ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ ही व्यवस्थित दशमीमध्ये चिटकेल। तर इथं आपली ही गुळाची दशमी लाटून झालेली आहे, तर लगेच तव्यावर टाकते। तर तव्याला आधी मी इथं तेल लावून घेते आहे, तुम्ही हवं असल्यास तर तूप वापरलं तरी सुद्धा चालेल। तर गुळाची दशमी असल्यामुळे आधी तव्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामुळे ही दशमी तव्याला चिकटणार नाही त्यासाठी। आणि ही दशमी शेकत असताना आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच ही दशमी शेकून घ्यायची। जर तुम्ही हाय फ्लेमवर ही दशमी शेकली तर गुळामुळे ही लवकर करपेल। तर मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ही दशमी दोघं साईडने कडेने तेल सोडत मस्त शेकून घ्यायची। तर बघू शकतात पहिलेच दशमी ही छान टंब फुगलेली आहे आणि अगदी मस्त अशी चारही कडेने व्यवस्थित शेकून झालेली आहे। तर परफेक्ट इथं ही शेकून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्याही पटापट या दशम्या बनवून घेते। तर तुम्ही सुद्धा ह्या गुळाच्या दशम्या एकचदा बनवून 8 ते 10 दिवस आरामशीर खाऊ शकतात। अतिशय मऊसूत बनून तयार होतात, बघू शकतात अगदी चपातीसारख्या ह्या दशम्या बनून तयार होतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही 8 ते 10 दिवस जशाच्या तशा राहतात। मस्त ही टंब फुगलेली दशमी अगदी कडेपर्यंत फुललेली आहे। तर ह्या दशम्यांसोबत तुम्ही मस्त खुरसणीची चटणी किंवा मिश्र दाण्यांची चटणी नक्कीच खाऊ शकतात। त्याची रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्कीच बघा। ही गुळ दशमीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।